सन 2019 आणि 2021ची महाभयंकर पूरस्थिती कोल्हापूर शहरानं अनुभवली आहे। या महापुरामुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी शासनामार्फत कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। शहरवासियांसह पर्यटक भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जात असल्याचं प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले। जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या रस्त्यांच्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून श्री अंबाबाई मंदिर परिसरातील बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरीकरण करणं या कामाला जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिक योजनेतून 1,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। या विकास कामाचा शुभारंभ आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला। गेल्या काही वर्षातील नैसर्गिक आपत्तींमुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती। शहरातील रस्ते सुस्थितीत होण्यासाठी प्रमुख 16 रस्त्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रुपये 100 कोटींचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आलाय। या निधीतून शहरातील रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत। यासह शहरातील इतर प्रमुख मार्गही सुस्थितीत व्हावेत यासाठी प्राधान्य दिले जाते। बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी हा शहरातील प्रमुख मार्ग असून यासाठी 1,25,00,000चा निधी प्रस्तावित करण्यात आला असून येत्या काही महिन्यात हा रस्ता रहदारीसाठी दर्जेदार झालेला दिसेल। त्याचबरोबर शहरातील इतर प्रमुख मार्गही येत्या 3 महिन्यात सुस्थितीत करण्याचा आपला प्रयत्न राहील असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, महानगर प्रमुख शिवाजी जाधव, शिवसेना शहर प्रमुख रणजित जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते, बाबा पार्टे, सराफ संघाचे कुलदीप गायकवाड, गजानन भुरके, श्रीकांत मंडलिक, मनोज बहिरशेठ उपस्थित होते।